मोकळ्या आकाशात मुक्तपणे उडावं, दाणा पाणी टिपावं आणि घरट्यात येऊन निजावं. जगभरातले सर्व पक्षी आपलं आयुष्य हे अगदी असंच जगत असतात. परंतु कधी कधी आपल्या सोयीसाठी केलेल्या सुविधांमध्ये त्यांची ससे होलपट होते. कशी? तुम्हीच पहा. पुणे जिल्ह्यातील मंचर इथे एस टी स्टँडजवळील विजेच्या तारेवरील पतंगाच्या मांजात एक छोटासा पक्षी अडकला. स्वच्छंदपणे उडताना माणसानं तयार केलेल्या जाळ्यात त्याची तडफड सुरू झाली. सोबत असलेल्या साथीदारांनी आपल्या मित्राला सोडवण्याचा प्रयत्न केला, परंतु इतकासा तो जीव यश कुठून येणार? बघतोय ना त्याच्या फार असं उलटा होता सकाळपासून उलटाच होता. आजकाल अपघातामध्ये रस्त्यावरून चालणाऱ्या जिवंत माणसांना बेदखलपणे उडवून लोक पुढे निघून जातात. त्या मुक्या जीवांना कोण विचारणार? परंतु माणुसकी अजून संपलेली नाहीये, हे महेश थोरात या प्राणीमित्रानं दाखवून दिलंय. सहजासहजी ते निघण्यासारखं नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही एक क्रेन मागवली. इनामदार बंधू त्यांची क्रेन आली आणि आम्ही त्या क्रेनच्या माध्यमातून त्या पक्षाला त्या ठिकाणी काढलं. तो एक 10 वाजल्यापासून त्या तारेमध्ये गुंतलेला होता. तर इतक्या वेळ तो उलट्या प्रकारे लटकलेला होता. त्याच्यामुळे रक्तस्राव पण त्याचा भरपूर खालच्या भागाला झाला होता, कानात डोळ्यात वगैरे. आणि मग त्याला आम्ही काढण्यात यश मिळालं आणि नंतर आम्ही त्यांना डॉक्टरांकडे नेऊन पुढील त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. असं म्हणतात, आजकालचं जग हे गतिमान झालंय. कुणाला कुणासाठी थांबायची फुरसत नाहीये. परंतु या गतिमान जगात महेश थोरात यांच्यासारखी माणसं मुक्या जीवांसाठी इतकी धडपड सिद्ध करत माणुसकी अजून शिल्लक असल्याचं दाखवून देतात. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.